नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 4 मधील ड बघणार आहोत, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. तर चला बघूया सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणजे काय. तर सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणजे हा शब्द सायकोसोमॅटिक हा शब्द 2 शब्दापासून बनलेला आहे. साय म्हणजे मन आणि सोमा म्हणजे शरीर. जेव्हा मानसिक ताणतणाव किंवा भावनिक समस्यामुळे शरीरात प्रत्यक्ष आजाराची लक्षणे दिसतात तेव्हा त्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर असे म्हणतात. याची व्याख्या बघूया. असा शारीरिक आजार ज्याची सुरुवात किंवा तीव्रता मानसिक घटकांमुळे, उदाहरणार्थ चिंता, ताण, भीती यामुळे होते, त्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर असे म्हणतात. यात आजार शारीरिक असतो पण त्याचे मूळ कारण मनात असते. हे कसे घडते? जेव्हा आपण दीर्घकाळ मानसिक तणावाखाली असतो तेव्हा मेंदूतील हायपोथॅलॅमस सक्रिय होते. यामुळे शरीरातील ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम आणि हॉर्मोन्स यामध्ये बदल होतो. या बदलामुळे शरीरातील विविध अवयवाच्या कार्यावर परिणाम होतो आणि आजार निर्माण होतो. तर चला बघूया याची मुख्य कारणे कोणती कोणती आहेत. अतिताण, क्रोनिक स्ट्रेस, कामाचा किंवा कौटुंबिक ताण. यामध्ये आली चिंता, भविष्यातील भीती किंवा सततची काळजी, दाबलेल्या भावना. यामध्ये राग किंवा दुःख व्यक्त न करणे. त्याचप्रमाणे आनुवंशिकता असू शकते, जेनेटिक्स. कुटुंबात कोणाला असा त्रास असेल तर त्या व्यक्तीला होऊ शकतो. व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी ट्रीट. जे लोक खूप हळवे किंवा परफेक्शनिस्ट असतात. तिसरं आहे सामान्य उदाहरणे, मानसिक तणावाचा परिणाम होऊन. त्यानंतर आहे पचनसंस्था, गॅस्ट्रिक अल्सर, इरिटेबल बोवेल सिंड्रोम, हृदयविकार असेल, उच्च रक्तदाब, हृदयाचे ठोके वाढणे. त्यानंतर आहे श्वसन संस्था, दमा, त्वचा असेल, एक्झिमा, अंगावर गांधी उठणे. इतर आजार होऊ शकतात जसे की मायग्रेन, डोकेदुखी आणि कंबरदुखी. नर्सिंग मॅनेजमेंट बघूया. यामध्ये शारीरिक काळजी, रुग्णाच्या शारीरिक लक्षणावर उपचार करणे, उदाहरणार्थ BP तपासणे, वेदनाशामक औषधे देणे, रुग्णाला वेळेवर आहार आणि विश्रांती घेण्यास सांगणे किंवा प्रोत्साहित करणे. मानसिक आधार, सपोर्ट, रुग्णाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, त्यांना ताण कमी करण्यासाठी रिलॅक्सेशन टेक्निक शिकवणे, उदाहरणार्थ खोल श्वास घेणे, योगा, ध्यान इत्यादी. रुग्णाला आजाराचा संबंध मनाशी कसा आहे हे सोप्या भाषेत समजावून सांगणे. त्यानंतर आहे औषधोपचार. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँक्झायटी चिंता कमी करणारी किंवा अँटी डिप्रेसमेंट औषधे देणे. नर्सिंग डायग्नोसिस बघूयात. मानसिक तणावामुळे होणारा तीव्र त्रास, शारीरिक लक्षणाशी संबंधित भीती आणि चिंता म्हणजेच अँक्झायटी.